गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे चोरीच्या संशयातून बापाने स्वतःच्या 2 मुलींना अमानुष शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारात 10 वर्षीय सानिका नाना यमगर हिचा मृत्यू झाला असून तिची बहीण अनुजा नाना यमगर हिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बनपुरी येथील सानिका वय 10 वर्ष व अनुजा या 2 बहिणींवर वस्तीवर चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ही बाब त्यांच्या आईवडिलांच्या कानावर गेल्यानंतर मुलींना विचारणा करण्यात आली. यावेळी मुलींनी चोरी केल्याची कबुली दिल्याचं सांगितलंय. यामुळे संतप्त झालेल्या वडील नाना यमगर यांनी 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुलींचे हातपाय बांधून त्यांना रात्रभर टांगून ठेवले. या अमानुष शिक्षेमुळे दोन्ही मुलींची प्रकृती बिघडली. 26 मार्च रोजी सकाळी 6 वाजता आजोबांनी दोन्ही मुलींना सोडवले असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. यामध्ये सानिका हिचा मृत्यू झाला होता, तर अनुजा हिला तातडीने उपचारासाठी आटपाडी येथील वरद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान सानिका हिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच अनुजा हिने डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. तिने वडिलांनी हातपाय बांधून रात्रभर टांगून ठेवल्याचे सांगितले. तसेच बहिणीचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट केले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ बनपुरी येथे धाव घेतली आणि अंत्यसंस्कारापूर्वीच सानिका हिचा मृतदेह ताब्यात घेऊन आटपाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाय. या घटनेने बनपुरीसह संपूर्ण आटपाडी तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.